शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील ऊस उत्पादक शेतकरी असाल तर हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा। तर स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे तुम्ही हा प्रयोग ओळखलाच असेल। हा प्रयोग जो आहे तो ऊस गेल्यानंतर आपण एक सरी आड पाचट केलेला आहे। या ठिकाणी पाहू शकता माझ्याजवळ रागोलं देखील आहे आणि याच रागोल्याने आपण हा जो काही पालापाचोळा पडलेला आहे तो आपण एक सरी आड करत आहोत, जेणेकरून आपल्याला ह्या सरीमधील बगला फोडता येतील। आणि बगला फोडल्यानंतर याच्यावरची काही माती आपल्याला या पाचटावरती ओढायची आहे। आणि या पाचटावरती ओढल्यामुळे थोडंसं डिकंपोज होण्यासाठी लवकर फास्ट काम करेल। आणि त्याच प्रकारे पाण्याची सोय जी आहे ते आपण पाट पाण्याने देखील करू शकतो, परंतु आपल्याला फास्ट कुजवण्यासाठी आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये आपण पाचट कुटी मशीन किंवा काही फिरवलेलं नाही आहे। असं पाचट अख्खं आहे। ऊस तोड झाल्यानंतरचं आपण पाचट कुजण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता स्प्रिंकलरद्वारे पाणी देत आहोत। कारण स्प्रिंकलरद्वारे पाणी दिल्यानंतर पाचटावरती पूर्णपणे पाणी भिजतंय। पाचटावरती पाणी भिजल्यामुळे आपल्याला पाणी पिऊन मऊ होते, ऊन खाऊन कडक होऊन पाचटाचे तुकडे होतात आणि तुकडे झाल्यानंतर आपल्याला कंपोस्ट होण्यासाठी फार लवकर कंपोस्ट होते। तर या ठिकाणी पाहू शकता आता सध्या अर्धा रान झालेलं आहे आणि अर्ध्या रानामध्ये मी तोच प्रयोग करत आहे। हा प्रयोग गेल्या वर्षी आम्ही केला होता, थोड्या प्रमाणात 1 एकरावरती केला होता। आता जवळपास 2 एकरावरती हा प्रयोग चालवत आहे। तुम्ही जर याच्यामध्ये काय सुधारणा सांगू इच्छिता तर ते देखील कमेंट करू शकताय। आणि तुम्ही हा प्रयोग जर केला असाल तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकताय। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।